तर ही शाळा, आणि ही शाळा कशी, ही शाळा मी शाळा बघितली की माझ्या डोळ्यासमोर मला सगळे माझे शिक्षक, मगाशी सांगितलं ना त्यांची डिग्री काय होती, 9 ते 9FF आणि आपण 3FF, तिसरे 2 वेळ नापास. इयत्ता 6वी पर्यंत आपल्याला वाचता येत नव्हतं, पण असंच ढकलत 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 6वी पर्यंत आपण आलो होतो. पण आपल्याला 6वीत सुद्धा वाचता थोडा थोडा येत होतं, पण आपण पहिला बेंच कधीच सोडला नाही, पहिल्या बेंचवरच बसायचो, येत तर काहीच नव्हतं. आणि आमचे वर्ग शिक्षक ढोले सर होते, ढोले सर. आणि ढोले सर वर्गात आले, त्यांनी माझ्याकडे बघितलं की ढोले सर मला म्हणायचे, वशा कधी तर मागं बसत झाले का, तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी म्हणायचं सर काय नाही आलं तर चालेल, पण पहिला बेंच आपण कधीच सोडणार नाही. आणि मग घटक चाचणी होती, आणि घटक चाचणीच्या वेळेला सर माझ्या जवळ आले, इकडे बघा रे, सर माझ्या जवळ आले आणि सर मला म्हणाले, हे बघ वशा, घटक चाचणी आहे, पहिला पेपर मराठीचा आहे आणि तुझ्यामुळं माझा विषयाचा मराठीचा निकाल 100% लागत नाही, तू नापास होतोयस. आणि जर या घटक चाचणीमध्ये तू नापास झालास तर कुत्र्यागत मारणार, तेवढं लक्षात ठेव. पेपर कोरा सोडायचा नाही, जे काय असेल ते सगळं लिहायचं, पण पेपर भरायचा. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळेला आमच्या गुरुजींचा मार म्हणजे लय डेंजर होता. एक जर रपाटा घातला गुरुजीनं, 2 गोष्टी नक्की, एका रपाट्यात एक तर चडी वली, आणि वली नाही झाली तर नक्की पिवळी. आता सारखं नाही, जरा मारलं की लगेच रडत घरला, मम्मी मला ह्यानं मारलं, ह्या शिक्षकानं मारल्या, लगेच ते मम्मी पळत येणार, कोणी मारलं, आमच्या लेकाला थोबाड बोडायला पाहिजे. आमच्या वेळेला आमचं गुरुजी असं मारायचं, खाली घालून मारायचं. मग माझ्या डोक्यात आलं, आता सरांनी तर सांगितलंय कुत्र्यागत मारणार, आणि आपल्याला तर पेपरात काहीच येत नाही, काय करायचं. फक्त डोक्यात गुरुजीचा एकच शब्द होता, काय झालं जीव गेला तरी बेहतर, आपण काय करायचं, पेपर कोरा सोडायचा नाही. मग तेच रात्रभर डोक्यात. दुसऱ्या दिवशी परीक्षेला येऊन बसलो, हातामध्ये पेपर आला, 20 मार्काचा पेपर होता, परीक्षा पेपर, आणि त्याच पेपरामध्ये असा प्रश्न असायचा, खाली ओळी सोडलेल्या असायच्या, उत्तर त्याच्यामध्येच लिहायचं. पेपर हातात आला, आणि पेपर हातात आल्यानंतर लगेच माझ्या डोळ्यासमोर ढोले सर आले. अरे सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही, नाहीतर कुत्र्यासारखा मेलास. मग सरांची आठवण झाल्यावर पेपर लिहायला मी सुरुवात केली. डोक्यात एकच होतं, पेपर कोरा सोडायचा नाही. मग पेपर कुठून लिहायला सुरुवात केली, संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असत्या तिथनं पेपर लिहायला सुरुवात केली, कारण नियम होता पेपर कोरा सोडायचा नाही. आणि मग तिथून लिहायला सुरुवात केली. पेपर सगळा पाठपुट निळा 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 करून टाकला. काय लिहितो तो माझं मला पण कळत नव्हतं. सर विचारात पडलो, वशा एवढं लिहायला काय लागलंय, पण चेहऱ्यावर असा एकाग्र भाव आणून असा पेपर सगळा निळा केला, आणि सरांच्या हातामध्ये पेपर दिला, आणि मला मार्क पडली 20 पैकी 2. 2 मार्क कुठं पडली, जोड्या लावा, इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, चुकून अशा रेषा मारल्या, चुकून 2 जोड्या लागल्या, आणि मार्क पडली मला 20 पैकी 2. पण आमच्या वर्गात एक सुजाता शिंदे नावाची मुलगी होती, लय हुशार होती, आणि तिला मार्क पडली 20 पैकी 18. पण सराने हातात काठी घेतली आणि त्या सुजाताला मारायला सुरुवात केली, आणि सर मारत मारत तिला म्हणायचं, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोरं कशाला सोडलंयस, त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला इयत्ता 6वीत कळालं, आयुष्यामध्ये मार्क पाहिजेत, पण मार्कांच्या बरोबर आत्मविश्वास पाहिजे. ज्या लेकराच्या अंतरंगामध्ये आत्मविश्वास आहे त्यानं यशाचा झेंडा गाडला म्हणून समजा. आणि म्हणून पोरानो, पहिला महामंत्र मी तुम्हाला देतोय, जेवढा अभ्यास कराल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आत्मविश्वास तुमच्या अंतरंगामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, हा आत्मविश्वास येणाऱ्या 1 तासामध्ये तुम्ही इथून घेऊन जायचा आहे. आत्मविश्वास प्रबळ पाहिजे, आत्मविश्वास. कारण मी बघतो मुलं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, वैज्ञानिक झाली, तरी सुद्धा तीच लेकरं आज आत्महत्या करतायत, तीच लेकरं आपल्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतायत. म्हणून पोरानं सांगतो, मार्कांच्या बरोबर जर तुमच्या
आयुष्यामध्ये काय हवं तर त्याचं नाव आत्मविश्वास आहे. आणि ऐका रे पोरानो, पेपरात मला 2 मार्क पडले होते, पण ज्या वेळेला सध्याचा पेपर सरांनी तपासला, सध्या म्हणजे कोण, माझ्या बेंचवर बसणारा माझा लंगोटी यार, त्याचा पेपर जेव्हा सरांनी तपासला तेव्हा सरांना ताप आला, सरांना थंडी वाजायला लागली आणि सर वर्गात असं स्वेटर घालून आलं. मी म्हणलं सर आजारी पडला काय? सर म्हणलं अरे वशात तुला 2 तर मार्क पडल्यात, पण ह्या सध्याचा पेपर तपासत होतो, रात्री जी थंडी भरून आल्या अजून गेली नाही. देसाई डॉक्टरनं 2 इंजेक्शन इकडं केली, 2 इकडं केली, ताप काय माझा उतरना. डॉक्टर मला म्हणाले असं काय खाल्लं बाहेर? मी म्हणलं खाऊन नाही, पेपर तपासून मला ताप आलाय. कारण सध्यानं जे पेपरात लिहिलं होतं आजपर्यंत कुठलंच विद्यापीठ त्याचं विश्लेषण करू शकलं नाही. तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आला होता, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, 2 मार्काला होता. आणि वाक्यप्रचार काय होता? रसातळाला जाणे म्हणजे काय? आता आपल्याला माहित आहे रसातळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे, अस्तित्व संपणे. पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं खतरनाक होतं. तर सदानं काय लिहिलं होतं? रसातळाला जाणे म्हणजे काय? सदानं लिहिलं रसातळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. सर म्हणले सध्याचं चुकीचं द्यावं तर त्याचंच खरं आहे. रसा भांड्यातला खाली गेला की मटणाचं तुकडंच वरती येतात. आणि जर सध्याचं बरोबर द्यावं तर संस्था माझ्या टिंबटिंबावर लात मारून मला घरला उकलून देईल. म्हणजे अशा अवस्थेत आपण होतो. तरी सुद्धा लेकरांनो आपलं शिक्षण काय आहे? BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे, लक्षात घ्या. मी नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून नये पदवी घेऊन बाहेर पडलो. हळूहळू सांगेनच तुम्हाला, पण आज जर मी तुम्हाला बाप समजावून सांगायला आलोय ना माझ्या लेकीनं, तर अगोदर मी तुम्हाला तुमची ओळख करून देतो. बघा हे बघ, फक्त आजच्या व्याख्यानातून हसून नाही जायचंय. आजचं व्याख्यान म्हणजे फक्त प्रबोधन नाही. अरे हजारो वर्षांनी शेकडो वर्ष प्रबोधन होत राहिलंय. प्रबोधन म्हणजे तुम्ही येता ऐकता, या कानानं ऐकता त्या कानानं सोडून देता. प्रबोधन नको आहे आम्हाला आता. तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात, आणि ते परिवर्तन होणं काळाची गरज आहे. आज बदल झाला पाहिजे माझ्या लेकीनं तुमच्यामध्ये.